टीव्हीला अपडेट केलं आता लवकर टीव्ही सुद्धा चालूच होईल नाही. कळलं ना अजून पण पुन्हा काय माहिती. विषय असा आहे, मी हे साऊंड मधल्या रूम मध्ये लावला होता आणि तुम्हाला आता इथं ठेवला टीव्हीला कनेक्टेड नाही का. टीव्हीचा आवाज थोडा कमी झाला आहे, गाणे ऐकतो ना आवाज कमी झाला, त्यामुळे साऊंड आणलाय पुसून वगैरे घेतलंय त्याला. त्यानंतर मला साऊंड इथं ठेवून द्यायचा होता आणि ब्लूटूथ कनेक्ट टीव्हीला कनेक्ट करून टाकायचं पण नाही का. गाण्याचा आवाज मोठा मिलीनी यार, टीव्हीला काही लागत नाही चालीच आहे. तोपर्यंत साऊंड ठेवून टाकू आपण नाही. आता वायफाय कनेक्ट करतो आणि टीव्हीला हॉटस्पॉट कनेक्ट करून घेतो. आता अपडेट झालेली आहे चालेल नाही फास्टमध्ये. अपडेट झाल्यावर सुद्धा फास्टमध्ये चालेल नाही. टीव्ही ॲटोमॅटिक अपडेट झाली नाही. वायफाय कनेक्ट केलं तर हॉटस्पॉट लगेच कनेक्ट झाली, अपडेट पण झाली ताबडतोब. आता कनेक्ट होत नाही, तिला तर कनेक्ट करावं लागलं. बंद करून पुन्हा चालू करतो. आता हिस्ट्री फास्ट मध्ये नाही हा, हे करावं लागेल थोडस नॉर्मल चालू करून बंद केले कनेक्ट. ओके तरी पण पुढे जाईल. मोबाइलचा हॉटस्पॉट चालू फुल साउंड फुल. मिलाती है विटामिन सी से 10 गुना ज्यादा दाम. A Superlight Serum in Lotion. First use से skin that visibly glows. Glutaglow. Let it show. KFC फेस्टिवल का नया डबल डाउन बर्गर मील फ्लैट 299 में काय मस्त गाणं आहे तो पण काम होतं. तर मग मी निघालो होतो, मला जे चिल्लर सापडली ती चिल्लर घेऊन. मग गाडी कोणती घेऊ, गाडी स्प्लेंडरच घेऊ नाही का. स्प्लेंडर ओकेमध्ये गाडी असती, तर स्प्लेंडरमध्ये पण पेट्रोलच नव्हतं. पहिले पंपावर गेलो, पेट्रोल टाकले 100 रुपयाची. हड ऑन 100 देतात. होल्ड कस का दाखवले हे नाही का, हे स्पीडचं आहे ना. मग आपल्याकडे साधं रेट आहे. टाक काय होतं मग त्याला. मी आकडा सेट केला ना, उचललं 00 झालं. डिसेंबर परत अर्धे ना. त्यानंतर गेलो गॅरेजला, का तर मला गाडीची चेन टाईट करायची होती. काय चेन वगैरे टाईट करायला लागली. माहेर तो किती टाईट केलं तो वाजत राहतो माही गेली. गाडी आता मेंटेनन्स निघणारच ना. आरतीला काल सोमवार असून दिवसभर तिला धडक बसतो. अरे बापरे. त्यानंतर गाडीवरती चेन वगैरे टाईट करून मग ऑइल वगैरे सोडले त्यांनी. मग त्यानंतर गेलो बँकेत नाही का, बँकेत टाकले पैसे. मग निघालो जालन्याला. तर मी आलो जालन्याला, का तर एक जोडीदाराचा बड्डे होता नाही का, तिने बोलवलं होतं. पण बड्डे सेलिब्रेट करायचं म्हणजे आपल्याला. बघू आता बड्डे किती वेळात येतो काय माहिती. बड्डे वगैरे सेलिब्रेट तर नाही केलं, पण डायरेक्ट पार्टीचं नियोजन केलंय मग आम्ही सगळ्यांनी. मग आलो आणायला सोबत. आता फक्त कांदे ते बाकी आहे, ते आणायला गेली. आचार्य साहेब तुम्ही सांग ना. बेटा पाठी मागून वाटतं चांगलं की.
हे काम खरंच मागच्याला सोबत येतं रे. 2-2 द्यायला पाहिजे होते त्याच्या बोखंडी. तुम्ही येऊ लागले ते कॅमेरे आले असते कॅमेरे बघितले तुमची काळजी तुम्हाला. कॅमेरा कुठे इथं बाबा आहे लागलो क्लूप. अरे हो आता लागलो. पार्टी तर खतरनाक होणार आहे आज. त्यानंतर आम्ही भाजी टाकली बनवायला नाही का. आता वेळ लागतो. गॅस छोटा झाला बघून मोठं झालं त्यामुळे त्याला वेळ लागणार. वरण तोपर्यंत निवांत मध्ये मोबाईल बघत होती. मग काय भाजी वगैरे झालती. त्यानंतर नाही का जेवायला सुरुवात केली. 4-5 जण होतो आम्ही जेवायला. आणखी 2 मेंबर ॲड होणार होते पण ते थोडे उशिरा येणार होते. 1 नंबर भाजी झालती नाही का. जेवण वगैरे केलंय मग आम्ही सगळ्यांनी. मी तर सगळ्यात पहिले जेवण केलं बाजूला येऊन बसलो. कारण मला एवढी झोप आली ते आता डोळ्यान ते लाल झाली ती पूर्ण. त्यानंतर मग मला घराकडे पण जायचं होतं. यांचं काही नाही यांचं जागीच घर होतं. 15 किलोमीटर लांब जावं लागेल. नंतर निघालो मी घराकडे. जेवण तर 1 नंबर झालं. थँक्यू सो मच.